वारंवार माझ्या असं लक्षात येत होतं की बा आम्ही कुठले अवैध गौण खनिजच्या विरुद्ध कारवाई करायला गेलो की आमचं लोकेशन काही लोक हेतुपुरस्सरपणे ग्रुपच्या माध्यमांनी स्प्रेड करत होते आणि त्यामुळे आम्हाला अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा घालताना अडचणी निर्माण होत्या. त्या अनुषंगाने एक दोघांना मी पाळत ठेवली होती आणि त्या अनुषंगाने आज माझ्या घरासमोर शासकीय निवासस्थानासमोर एक वाबळे नावाचा इसम अशी पाळत करत असताना आढळून आला. त्याचा विचारणा केली असता आणि त्याचा मोबाईल पाहिला असता त्याच्यामध्ये आमच्या लोकेशनचे माझं SDO साहेबांचं PI साहेबांचं लोकेशन असलेले काही संवाद आणि ग्रुपच्या माध्यमाने ते व्हॉट्सअपच्या माध्यमाने स्प्रेड केल्याचं आढळून आलं. त्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध मी आता सिटी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केलेली आहे. गैरकृत्य करणे, आगळीक करणे आणि चोरी करणाऱ्यांना अधिकाऱ्यांचं लोकेशन देणे आणि चोरी करण्यासाठी मदत करणे अशा प्रकारचे ॲलिगेशन्स हे करून फ्रेम करून पोलीस स्टेशनला आता फिर्याद दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे. सर, या खबरी व्यतिरिक्त काही रेती माफियांची नावे देण्यात आली आहे? त्याच्यामध्ये काही लोकांचे ग्रुप्स आहेत. ते ग्रुप्सच्या माध्यमाने ज्यांचा आता तांत्रिक तपासणी करून त्याच्यामध्ये जर ते दोषी आढळत आहेत प्रथम दर्शनी तरी ते लक्षात येते आहे की ते एकमेकाचा लोकेशन देत असतात अधिकाऱ्यांचं. ते तांत्रिक तपासणी केल्यानंतर त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई केल्या जाईल.